All right, very good evening to all. Let's start our meditation session. डोळे मिटायचेत, शांत जागी बसायचंय. पाण्याची बॉटल तुम्ही शेजारी घेतली असेलच. सो टेक अ डीप ब्रीथ, होल्ड and release. One more time. Take a deep breath, hold and release. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, ताठ ठेवायचा आहे, कारण तो आपला अँटेना आहे या युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा. खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावर स्माइल, कपाळावर आठ्या अजिबात नको. आता सगळ्यांनी आपलं लक्ष स्वतःच्या श्वासाकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या क्षणी तुम्हाला काहीही मनात विचार येत असतील, दिवसभर दमले असाल, काही गोष्टी घडल्या असतील किंवा नसतील, अनेक विचार मनात येत असतील, पुढची 5 ते 10 सेकंद त्या सगळ्या विचारांकडे आपलं सगळं लक्ष द्यायचंय, त्या विचारांना अटेंड करायचंय. ऑल राईट. आता इथून पुढे मी जे काही सांगेन त्याला मनापासून कनेक्ट व्हा, स्वतःला कनेक्ट व्हा. आता काही मनात विचार येत असतील, आजूबाजूचे आवाज किंवा जो काही डिस्टर्बन्स येत असेल, त्या सगळ्याला सांगा की पुढची 15 ते 20 मिनिटं ही माझी स्वतःची असतील. मी बाकी सगळ्या गोष्टींवर विचार करेन, ऍक्शन घेईन, पण 20 मिनिटानंतर. आता मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता प्रत्येक जण आपल्याला एक हवं तसं सक्सेसफुल आयुष्य आपण जगायचंय किंवा जगू शकतो, पण ते आपल्याला जमत नाहीये, जगता येत नाहीये, आपल्याला हवं तसं होत नाहीये. असं का होतंय माझ्या आयुष्यात, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. त्यामागचं कारण अतिशय सोपं आणि सिंपल आहे. कुठे ना कुठेतरी आपलीच ऊर्जा, आपलीच शक्ती निगेटिव्ह झालीये, आपलीच व्हायब्रेशन्स कुठेतरी दूषित झालीयेत, म्हणून हे सगळं घडतंय. जसं की आपल्या मोबाईलवर फिंगरप्रिंट आले तर आपण एक कपडा घेऊन ते साफ करतो. आपल्या मोबाईलचं कव्हर खराब झालं, काही डाग लागले तर आपण ते कव्हर बदलतो, लगेच मोबाईल नवीन आणत नाही. आपली सायकल, कार, बाईक काही खराब झाली तर आपण तिला धुतो, साफ करतो. तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. आपल्या मनात जी काही दुःख आहेत, जी काही दूषित ऊर्जा आहे, तिला आज आपण साफ करणार आहोत, स्वच्छ करणार आहोत, क्लिन्झिंग करणार आहोत. आपल्या मनातील आणि आपल्या मेंदूतील वॉटर लेवलला आज साफ करणार आहोत. कारण फ्रेंड्स, लक्षात ठेवा, आपण सगळेजण एक एनर्जी आहोत. ऊर्जा निर्माणही करू शकत नाही आणि ती नष्टही होत नाही. ती फक्त आणि फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये बदलू शकते. म्हणजेच आज आत्ता इथे आपण आपली निगेटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. आज आपण आपल्या भावना, आपले विश्वास, आपली सगळी चक्र आपण शुद्ध करूया. त्या चुकांना, त्या अपराधाच्या भावनेला, त्या निगेटिव्हिटीला, त्या अंतर्मनात खोलवर अडकलेल्या विचारांना आपण मुक्त करूया. आता सगळ्यांनी ती व्यक्ती, ती परिस्थिती, ती वस्तू किंवा आपल्या अंतर्मनातले अडकलेले आपले विचार, आपली दुःख, काही गिल्ट असतील, काही अपराधाची भावना असेल, ती डोळ्यासमोर आणा. ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो, तुम्हाला डिस्टर्ब व्हायला होतं, तुम्हाला नको नकोसं होतं. हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी,
या चारही एरिया मधले जे काही इश्यूज आहेत, आज आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आपल्या मनात येणारी, आपल्याला वाटणारी विविध प्रकारची भीती, ती भीती, ते सगळे मुद्दे डोळ्यासमोर आणायचे आणि मनातल्या मनात त्या सगळ्याशी चर्चा करायची आहे. फील करा त्या सगळ्या निगेटिव्हिटीला, सेट करा स्वतःचे विचार, ज्यासाठी आपल्याला होपोनोपोनो करायचंय. त्या अडकलेल्या ऊर्जेला आज इथे आपण मुक्त करणार आहोत. त्या परिस्थितीची, त्या निगेटिव्हिटीची सगळ्यात पहिले जबाबदारी घ्या. ते सगळे विचार, त्या सगळ्या वस्तू, ती परिस्थिती, ते व्यक्ती, ते जे काही सगळं असेल, किंवा तुमच्या स्वतःच्या मनातली असलेली गिल्ट, अंतर्मनातले अडकलेले विचार, ती भीती डोळ्यासमोर आणा. पुढील काही वेळ मी शांत बसणार आहे. त्या एकूणच परिस्थितीशी आपल्याला संवाद साधायचा आहे. आपले सगळे पर्सनल पॉइंट्स, आपले वैयक्तिक मुद्दे, ज्याची आपल्याला भीती वाटते, किंवा आपले गोल्स अचीव करताना आपल्याला वाटतं की ज्याच्यामुळे त्यामध्ये ब्लॉकेज येतोय, अडथळा येतोय, ते सगळे मुद्दे आत्ता डोळ्यासमोर आणा, ज्याच्यावर आपल्याला होपोनोपोनो करायचंय, हिलिंग करायचंय. लास्ट 15 सेकंड्स. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की मी माझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की जे काही माझ्या आयुष्यात घडलंय, जे काही घडतंय आणि इथून पुढे जे काही घडणार आहे, त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही जगातली नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती आणि नकारात्मक गोष्ट यांना कुठे ना कुठेतरी मी आणि मीच आकर्षित केलंय, हे मी 100% स्वीकारतोय. यासाठी मी कोणालाही दोष देणार नाहीये. आज मी या नकारात्मकतेचा संपूर्ण ताबा घेतलाय. मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून मुक्त करणार आहे. मी माझ्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील माझ्या हातात घेतलंय. आज मी शब्दांची ताकद वापरून स्वतःची एनर्जी बदलायला संपूर्णपणे तयार आहे. सगळ्यांनी त्या 4 जादुई वाक्यांचा, त्या स्टेटमेंट्सचा क्विकली अर्थ समजून घेऊया की आय एम सॉरी. आपण स्वतःला म्हणतोय की मी चुकलोय, मी कोणालाही दोषी नाही ठरवते, मी ओनरशिप घेतोय, हे आपण स्वतःला सांगतोय. मग आपण स्वतःला माफ करणार आहोत, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून, कारण आपण स्वतःला कधीच याआधी माफ केलं नव्हतं. त्यानंतर आपण स्वतःला थँक्यू म्हणणार आहोत, कारण आपल्यातल्या सकारात्मकतेसाठी आपण कधीच स्वतःला थँक्यू म्हणालो नव्हतो. या बंधनातून आपण मुक्त होणार आहोत आणि स्वतःवरचं प्रेम, विश्वास, हे स्वतःला आपण आय लव्ह यू म्हणून पुनर्स्थापित करणार आहोत, जे अतिशय गरजेचं आहे. तेव्हा हे 4ही स्टेटमेंट्स माझ्या मागे रिपीट करायचे विथ स्माइल, कारण विश्वाला ना मराठी, ना हिंदी, ना इंग्लिश या सगळ्या भाषा कळत नाहीत. विश्वाला फक्त एकच भाषा कळते, ती म्हणजे भावनेची भाषा. म्हणूनच टेन्शन न घेता, कपाळावर आठ्या न आणता, चेहऱ्यावर स्माइल आणून रिपीट विथ मी. हिअर वी गो. 1 2 3. आपला पहिला पर्सनल पॉइंट घ्यायचा आहे. जर हेल्थ रिलेटेड असेल तर हेल्थला कुठे टच करा, कुठे पेन होत असेल तर टच युअर हँड. अदरवाइज टेक युअर फर्स्ट पर्सनल प्रायोरिटाइज पॉइंट and repeat with me. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. ही सगळे वाक्य, हे सगळे स्टेटमेंट्स आपण स्वतःहून स्वतःच्या मनाला म्हणतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आपण पुढच्या मुद्द्याला जाऊ शकतो. ती व्यक्तीला डोळ्यासमोर आणा, त्या रिलेशन्सना डोळ्यासमोर आणा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय किंवा तुम्ही दुखावले जात आहात. तेव्हा स्वतःला मनापासून म्हणा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. ही सगळी वाक्य आपण स्वतःला म्हणतोय. ती व्यक्ती, ते रिलेशन, ते जे काही असेल मनात, पुढचा मुद्दा घ्यायचा तर घ्या, किंवा यू कॅन स्टे ॲट द सेम पॉइंट अँड से टू युअर सेल्फ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण आपल्या पुढच्या कॅटेगरीमध्ये जातोय. जर करिअर रिलेटेड काही मुद्दे असतील, काही करिअरचे गोल्स असतील, ज्याच्यामुळे काही ब्लॉकेज येत असतील, किंवा त्याऐवजी तुमचा जर पर्सनल काही मुद्दा असेल, तर त्या पुढच्या मुद्द्यावर जायचंय. आणि आपण हे स्वतःला म्हणतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपल्या मनी रिलेटेड जर आपले काही इश्यूज असतील, काही गोल्स असतील, काही ब्लॉकेज असतील, ती मनातली भीती असेल की आहे तो पैसा पुरेल का नाही, अजून पैसा कसा कमवायचा, किंवा माझे कुठे पैसे अडकलेत, जे काही तुमचं वैयक्तिक असेल, जे काही पर्सनल असेल, ते सगळं एक्सेप्ट करायचंय, त्याची जबाबदारी घ्यायची आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. असलेल्या परिस्थितीची 100% जबाबदारी घ्यायची आहे आणि स्वतःला म्हणायचंय की इट्स ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता सगळ्यांनी आपला नाव घ्यायचंय, आपला एक हात हृदयावर ठेवायचा आहे आणि सगळ्यांनी स्वतःचं नाव घ्यायचंय आणि म्हणायचंय की आय एम सॉरी. कारण या सगळ्या भावना, हे सगळे विचार मी उगाच जतन करून ठेवले आणि स्वतःला त्रास दिला. मला स्वतःला क्षमा कर की या सगळ्या निगेटिव्ह भावना, हे विचार उगाच करत बसलो. त्यासाठी स्वतःला माफ करून टाकायचंय. स्वतःचं नाव घेऊन मनापासून स्वतःला थँक्यू म्हणा आणि स्वतःमुळे जे आनंदाचे क्षण जगता आले त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंय, म्हणून स्वतःला त्या आनंदाच्या क्षणांसाठी मनापासून थँक्यू म्हणायचंय. आणि सगळ्यात शेवट स्वतःला मनापासून आय लव्ह यू म्हणायचंय. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता दोन्ही हातांनी छातीला स्पर्श करायचा आणि इमॅजिन करायचंय की आपले दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या मनातली, आपल्या शरीरातली आणि आपल्या प्रत्येक पेशीतील उरली सुरलेली निगेटिव्हिटी संपूर्णपणे खेचून घेत आहेत. या निगेटिव्हिटी खेचल्यामुळे हे मॅग्नेट रूपी हात खूप जड झालेत. आता छातीवरून दोन्ही हात काढून एकमेकांवर रब करायचे आणि इमॅजिन करा की सगळे निगेटिव्हिटी या युनिवर्स मध्ये रिलीज होते, नाहीशी होते, नष्ट होते आणि ही निगेटिव्हिटी गायब झालेली आहे. दोन्ही हात नॉर्मलाइज पोस्चर मध्ये ठेवायचे. आता तुमचं मन, तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा एकदम सिंक झालेला आहे. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय. तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात, फ्री झालेले आहात. स्वतःचं नाव घ्या आणि माझ्या मागे रिपीट करा की मी नचिकेत, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी,
आय एम थँकफुल अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट, आय एम पॉवरफुल. मी एक पैशाचं प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. मला जे हवंय ते मी करू शकतो. आता सगळ्यांनी ही सगळी पॉझिटिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करा. डोळे बंदच ठेवायचेत. आता मला ह्या क्षणी शांत, शुद्ध आणि सुरक्षित वाटतंय. मला संपूर्ण विश्वास आहे की माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द माझ्यासाठी सत्य असणार आहे. हे विश्व मला सगळं काही आकर्षित करायला मदत करतं. जे माझं आहे, माझ्यासाठी बनलं आहे. सगळ्यांनी माझ्या मागे रिपीट करायचंय की माझी रोगप्रतिकारक शक्ती एकदम मजबूत आहे. माझं शरीर लवचिक आणि तंदुरुस्त आहे. माझी बॉडी, माझं शरीर जागृत झालंय. मला माझ्या शरीराची काळजी घ्यायला आवडतं. माझं शरीर आपोआप माझ्यातले सगळे दोष नाहीसे करतं. माझं शरीर जादुई झालंय. माझा आत्मविश्वास प्रचंड पटीने वाढलाय. माझ्या घरचे बदललेत. माझ्या घरचे मला सपोर्ट करतायत. माझं सगळेजण ऐकतायत. माझे फ्रेंड्स मला सपोर्ट करतायत. मला तो रिस्पेक्ट मिळतोय माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या फ्रेंड्स मध्ये. मी नशीबवान आहे की माझ्याकडे माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे, ज्यांच्या बरोबर मी एक सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य जगू शकतो. मी प्रत्येकाचं मन जपतोय आणि हे विश्व, हे ब्रह्मांड माझंही मन जपतय. मला योग्य त्यावेळी योग्य ती माणसं भेटतात जी मला नेहमी मदत करतात. माझ्या कामाच्या ठिकाणी माझी एक नवीन ओळख झाली आहे. माझ्यामध्ये ते धाडस, तो कॉन्फिडन्स आलाय की मी कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरं जाऊ शकतो. माझ्या कामाच्या ठिकाणी तो सपोर्ट मिळतोय. मला तो मार्ग सापडतोय. मला ती पुढे जाण्याची संधी मिळतेय. मी जे काम हातात घेतोय ते योग्यपणे वेळ पाळून कंप्लीट होऊन माझ्या कामाचं प्रेशर अतिशय इझिली मॅनेज करता येत आहे. माझं वर्क लाईफ बॅलन्स परफेक्ट आहे. माझ्या खिशात नेहमीच गरजेपेक्षा जास्त पैसे असतात. माझी आणि पैशाबद्दलची माझी ऊर्जा एक्झॅक्टली मॅच झालीये. मला हवा तेवढा पैसा, मला लागेल तेवढा पैसा मी नक्कीच आकर्षित करू शकतो. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. माझं फायनान्शियल प्लॅनिंग परफेक्ट जमायला लागलंय. मी योग्य त्या ठिकाणी पैसा गुंतवायला लागलोय. माझी आर्थिक आणि पारिवारिक जबाबदारी मी कंप्लीट करतोय. आज मी सुरक्षित आहे. आज मी यशस्वी आहे. या विश्वाचा लाडका बाळ आहे. म्हणूनच मला इतकं प्रेम, इतकं सुख, इतकं समाधान मिळतं की काय सांगू. प्रत्येक अडथळ्याला हे विश्व माझी मदत करतं. त्यातून बाहेर यायला, मला हात दाखवायला, मला रस्ता दाखवायला. कारण मला माहितीये मी एकटा नाहीये मी एकटा. मला माहितीये हे विश्व, हे ब्रह्मांड माझ्या बरोबर आहे. सगळ्यांनी टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता सगळ्यांनी एक कल्पना करा की माझ्या डोळ्यासमोर एक दरवाजा आहे. हा दरवाजा साधा सुद्धा नाहीये. हा दरवाजा आहे आपल्या अंतर्मनाचा. हा दरवाजा आहे सोन्याने, चांदीने आणि हिरे माणकांनी सजवलेला. हा दरवाजा आहे माझ्या अंतर्मनाचा. त्या दरवाजाच्या बाहेर एक छानशी रांगोळी काढलीये, पणत्या लावल्यात, तोरण लावलंय आणि आपलं स्वागत होतंय. आपल्याला तो दरवाजा उघडून आपल्या अंतर्मनात जायचंय. आपल्याला एक संधी मिळाली आहे आपल्या अंतर्मनाचा ताबा घ्यायची, कंट्रोल घ्यायची. कारण आजपर्यंत सगळं काही ऑटोमॅटिक चालू होतं. पण आत्ता आपल्या मनावर कंट्रोल मिळवण्याची आपल्याला एक संधी मिळाली आहे. सगळ्यांनी तो दरवाजा दोन्ही हातांनी धक्का देऊन उघडायचा आहे आणि आपल्या कल्पनेच्या दरवाजात जाऊन आपण आपल्या अंतर्मनात प्रवेश करतोय. आज जाताना खूप आनंद, खूप सुख, खूप प्रेम फील होतंय.
आपल्या अंतर्मनात गेल्यावर एक थिएटर सारखी खोली समोर आहे. तिथे एक विशाल पडदा आहे. संपूर्ण थिएटर मध्ये फक्त एकच खुर्ची आहे, आपल्या आवडत्या रंगाची. त्या खुर्चीवर आपलं नाव लिहिलंय सुवर्ण अक्षरांमध्ये. सगळ्यांनी त्या खुर्चीत बसायचंय, शांत व्हायचंय. आता तुम्हाला कुठून तरी आवाज येतोय की आता तू तुझा ताबा घे. आता जे तुला आयुष्य हवं आहे ते तू तयार कर, कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आणि आपण जर आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, आपल्याकडे ती ताकद आहे की आपलं आपण भविष्य बनवू शकतो. तर त्या विशाल पडद्यावर जे हवं आहे ते आपण बघू शकतो, कारण आपणच आपल्या आयुष्याचे ऍक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर आहोत. तर आपण आपल्या आयुष्याचा अध्याय कसा लिहू, आपण आपलं पुस्तक कसं लिहू, आपलं शरीर, आपले नातेसंबंध, आपला पैसा, आपलं करिअर, यामध्ये आपण काय मागू. पुढील 1 वर्ष त्या पडद्यावर बघण्याची आपल्याकडे संधी आहे. तर आपण स्वतःला कसे बघू, जे आपल्याला हवं आहे ते या पडद्यावर बघायचंय. कारण लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट सगळ्यात पहिले कल्पनेत घडते, मगच ती वास्तवात घडते. विश्वाला फक्त आणि फक्त भावना समजतात. त्या भावनेनं जोडायचंय स्वतःला. फक्त चित्र बघून काही होत नाही, शब्द बघून होत नाही. या दोघांना भावनेची जोड लागते, जी विश्वाला लगेच समजते. म्हणूनच सगळं फील करण्याची गरज आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेमध्ये स्वतःला गाईड करायचंय की मी हे करतोय, माझं वजन कमी झालंय, मला एवढे पैसे मिळालेत, माझे रिलेशनशिप चांगले झालेत, माझं घर झालंय, माझी गाडी झाली आहे. जे काही तुमचे पर्सनल गोल आहेत ते सगळ्यांनी बघायचे आहेत, पूर्ण झालेले. मी ते गोल्स अचीव्ह झाल्यावर कसे सेलिब्रेट करेन, तो आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. ऑन द काउंट ऑफ 3 पुढील 2 मिनिटं हा आनंद घ्यायचा आहे आपल्या भविष्याचा. कारण आपणच आपल्या आयुष्याचे लेखक, ऍक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर आहोत. सो हिअर वी गो. 1, 2, 3, ऍक्शन. सगळ्यांनी चेहऱ्यावर एक मोठा स्माइल ठेवायचा आहे. आपल्या कल्पनेतलं आयुष्य जे आपल्याला हवंय पुढील 1 वर्षात, ते सगळं काही मिळालेलं बघायचंय. मी एकदम गपचूप राहणार आहे. आपलं शरीर, आपले नातेसंबंध, आपलं करिअर, आपला पैसा, ती सगळी सुख मिळाली आहेत. ते घर, ती कार, ते सगळं जे काही जे हवं आहे ते तुम्ही बघा. लास्ट 25 सेकंड्स टू गो. चेहऱ्यावर स्माइल ठेवा, कारण भावना आपली सिग्नल आहे, भावना आपली फ्रिक्वेन्सी आहे.
विश्वाला खरं खोटं काही कळत नाही. त्या विश्वाला फक्त आपल्या ऊर्जेचा रिप्लाय देतो. तो योग्य तो सिग्नल, ती योग्य ती फ्रिक्वेन्सी या ब्रह्मांडात सोडा. ऑल राईट. सगळ्यांनी असा विचार करायचा आहे की खरंच आपलं शरीर मजबूत झालंय, आपल्यात तो आत्मविश्वास आलाय, ती समृद्धी आलीये, ती ताकद आलीये, ती शक्ती आलीये, ती सफलता आलीये. आपल्याला हवं असलेलं आयुष्य आपण जगत आहोत, कारण आपला अधिकार आहे. आज आपण आपल्या मनाचा ताबा घेतलाय, पूर्ण कंट्रोल घेतलाय आणि आपण जिंकलो आहोत. आपण यशस्वी आहोत. हे विश्व म्हणतंय यशस्वी भव, यशस्वी भव, यशस्वी भव, सुखी भव, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सगळ्यांनी डोळे मिटूनच ठेवायचे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. हळूहळू सगळ्यांनी वर्तमान काळात परत यायचंय, कारण जे मी बघतो ते मी आहे, जे मी फील करतो ते मी आहे, जे शब्द माझ्या तोंडात आहेत ते मी आहेत, कारण मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. आणि या सगळ्या इच्छा या जन्मी डोळे उघडताच पूर्ण होतील, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. सगळ्यांनी रब युअर हँड्स, rub your both of your hands, feel the energy, sense the energy, generate the energy, rub your hands. All right, great. दोन्ही हात संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवायचे. हळूहळू तुमचे डोळे उघडा. क्लॅप टाइम. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. आता सगळ्यांनी सुपरचार्ज झालेलं पाणी थोडस प्यायचंय. All right. That comes to the end of today's meditation session. Okay. Oh. Thanks for joining.